राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुन्हा एकदा सभागृहात मुंबई आणि विकास कामांबाबत बोलताना नाव न घेता उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलाय। काही लोकांनी अर्धवट माहितीच्या आधारे मुद्दे मांडले। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाही, त्यामुळे कामं होत नाही असं सांगण्यात आलं। मात्र राज्यघटना आपण मानतो आणि त्यानुसार काम करावं लागतं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोर्टात असल्याने घेता आल्या नाही। ओबीसी आरक्षण हेही महत्वाचे आहे। सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका घेण्याचे आदेश दिलेत, त्यानुसार निवडणूक होईल। ओबीसी आरक्षणाच्या शिवाय निवडणुका नको होत्या, मात्र आता कोर्टाने आदेश दिले आहेत असं म्हणत एकनाथ शिंदेंनी सभागृहात जोरदार बॅटिंग केली। तसेच मुंबई महापालिका आणि मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंना टोला लगावलाय। तसेच मिठी नदीच्या गाळाचा मुद्दा उपस्थित करत डिनो मोरियाला हे कंत्राट का दिलं असा सवाल एकनाथ शिंदेंनी उपस्थित केलाय। मिठी नदीतला गाळ कोण काढतंय? यांना गाळ काढायला मराठी माणूस नाही दिसला का? तर डिनो मोरिया दिसला, तिथं त्यांना मोरे दिसला नाही। पण डिनो मोरियाने तोंड उघडलं तर अनेकांचा मोर्या होणार असं म्हणत एकनाथ शिंदेंनी एक प्रकारे ठाकरेंनाच इशारा दिलाय।